बाहेरून येण्यासाठी हा मुख्य गेट आहे. त्यानंतर मंदिरामध्ये प्रवेश करायचा मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, देवाचा गड देवगड यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा देवगड मीठ मुंब्रा येथील मुंब्रेश्वर मुंब्रादेवी मंदिरमध्ये सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण आलो मुंब्रेश्वर मुंब्रादेवी मंदिरमध्ये आणि आज सत्यनारायणाची पूजा आहे आणि काही विविध कार्यक्रम असणार ते आपण अटेंड करू. आज पुढचे कार्यक्रम अटेंड करता भेटणार आहेत. त्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजेल. तर थेट मंदिरामध्ये सर्वप्रथम मुंब्रेश्वर मुंब्रादेवीचं दर्शन घेऊ आणि हा व्हिडिओ नक्की एक लाईक करा आणि चॅनल नवीन सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन आणि जेणेकरून आम्ही अपलोड केला व्हिडिओ सर्वांनी बघा. पण हे आपलं फोटो म्हणजे गेली 2 वर्ष म्हणजे फोटो आपण हा इंस्टाग्रामला शेअर केला. आपल्या इंस्टाग्राम हँडल आहे देवाचा गड देवगडच सेम नावाने, नक्की विजिट करू शकता. आणि तिथे हा फोटो होता आणि त्या फोटोचा आता व्यवस्थितरित्या वापर केला जातोय आणि जी देवस्थान कमिटीची वगैरे ट्रस्टीची माणसं वगैरे इथे आहेत. आणि आपण आता मंदिराच्या परिसरामध्ये आलो आणि बाहेरून येण्यासाठी हा मुख्य गेट आहे आणि प्रवेश करण्यापूर्वी तुम्हाला इथे तुळशीपत्र आणि गोमूत्र ठेवलेलं आहे. शुद्धी करणारे तुळशीपत्र घ्यायचं आणि पाणी शिपडायचं अंगावर स्वतःच्या आणि त्यानंतर मंदिरामध्ये प्रवेश करायचा मित्रांनो. तर मित्रांनो, आपण आता गाभाऱ्यामध्ये जाऊया थेट आणि दर्शन घेऊ मुंब्रेश्वर मुंब्रादेवीचं. दर्शन घ्या मित्रांनो मुंब्रेश्वर मुंब्रादेवीचं. तत्पूर्वी आपण इथे नंदीचं दर्शन घेऊ, त्यानंतर गणपतीचं दर्शन, त्यानंतर गाभाऱ्यात विराजमान असलेले मुंब्रेश्वर मुंब्रादेवीचं दर्शन. तुम्ही पण या, मी पण घेतोच. मित्रांनो, आपण आता गाभाऱ्यामध्ये आता प्रवेश करणार आहोत. त्यापूर्वी इथे नंदी आणि त्याच्या बाजूलाच असलेला गणपतीचं आदस्थान आहे, गणपतीची मूर्ती आहे सुंदर अशी. आणि आज मित्रांनो गाभाऱ्यामध्ये आंब्यांचा दरवळ म्हणजे आंब्यांच्या वासाचा दरवळ होत आहे, कारण आंब्यांचा आरास लावण्यात आले मुंब्रेश्वर मुंब्रादेवीच्या मंदिरामध्ये. बघू शकता तुम्ही. तर हा मित्रांनो आहे गाभारा आणि आपले मुख्य स्थान आहे मुंब्रेश्वर मुंब्रादेवी. आंब्यांच्या आरासामध्ये कसं वाटते नक्की कॉमेंट करून सांगा. तर मित्रांनो, या ठिकाणी तुळशीपत्र वेगळे केले जातात आणि त्यामध्ये आपले काका इन्व्हॉल्व झालेले आहेत आणि त्याचबरोबर ते बर्डजी पण आलेले आहेत आणि सत्यनारायणाची पूजेची तयारी करत आहेत. सत्यनारायणाच्या महापूजेला सुरुवात होत आहे, तरी सर्वांनी ताबडतोब मंदिरामध्ये उपस्थित राहावे. धन्यवाद.
चांगलं होतं वरुणाय नमो नमः पूजा देवालोद्भोगपुष्पं समर्पयामि वरुणाय नमो नमः वरुणाय नमो नमः साधुरूपं समर्पयामि वरुणाय नमो नमः साधुदीपं समर्पयामि वरुणाय नमो नमः वरुणाय नमो नमः नैवेद्याय देवसुरारूढाय नैवेद्यं समर्पयामि धारयामि नावनाय नवनाय नावनाय नवनाय नवनाय नैवेद्यमध्ये पानं समर्पयामि प्राणाय नावनाय नवनाय नावनाय नवनाय नवनाय उत्तराभूषणं समर्पयामि हस्तप्रक्षालनं समर्पयामि मुखप्रक्षालनं समर्पयामि करोवदनाभ्ये नमस्कारं समर्पयामि नमस्करोमि वरुणाय नमो नमः मुखवासाद्ये भूमिफलताम्बूलं समर्पयामि वरुणाय वरुणाय नमो नमः मंत्रपुष्पाञ्जलिं समर्पयामि नमस्करोमि अनेन कृतपूजनेन वरुणप्रियन्तां पूजनं उत्तराभूषणं समर्पयामि हस्तप्रक्षालनं समर्पयामि मुखप्रक्षालनं समर्पयामि करोवदनाभ्ये समुपयन्दनं समर्पयामि नमस्करोमि आवाजकार्यमोनान्तोवासाय भूमिप्रसादं समर्पयामि मंत्रपुष्पाध्यायं समर्पयामि नमस्करोमि अनेन कृतपूजनेन आदित्यादि आवाहितदेवता प्रीयन्ताः
सर्वांनी जागेवर थांबायचं आहे. गाणे गायचं आहे, लक्षात घ्या. गाणे झाल्यानंतर आपण सर्वांनी रांगेमध्ये उभे राहून आपण सर्वांनी दर्शन घ्यायचं आहे. तर मित्रांनो, मुंब्रेश्वर मुंब्रादेवीच्या मंदिरामध्ये 5 तारीखला 5 मेला सत्यनारायणची महापूजा होती. ती आपण अटेंड केली. आणि तो व्हिडिओ कसा झाला नक्की कॉमेंट करून सांगा. ना व्हिडिओ आवडले नक्की एक लाईक करा. चॅनलवर नवीन आहात नक्की सबस्क्राईब करा. बाजूचा बेल आयकॉन दाबा आणि नोटिफिकेशन ऑल करा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेले व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहता येतील. भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये.